नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मिस स्लिपरी या पाठाखालील इंग्लिश वर्कशॉपमधील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाविषयी पाहणार आहोत. सर्वांनी पुस्तकाचं पान नंबर 21 उघडायचं आहे. ओपन युअर बुक्स, कम टू द पेज नंबर 21. आय एम गोइंग टू रीड द फर्स्ट क्वेश्चन इन इंग्लिश वर्कशॉप. यू ऑल हॅव टू लिसन इट केअरफुली as well as you have to look in the books. Okay, I have kept the textbook page on my mobile screen also. Those who have not their own books, they can take the help of that mobile screen also. Here the question number 1, प्रश्न पहिला. Two different words are joined to form a new word with a new meaning. Such words are called compound words. Sometimes there is a hyphen between compound words. इथं प्रश्न काय दिलेला आहे पहा. काही वेळा इंग्लिशमध्ये दोन वेगवेगळे शब्द एकत्र करून एक नवीन शब्द बनवला जातो आणि असा जो नवीन शब्द बनवलेला असतो त्या शब्दाला कंपाऊंड वर्ड असं म्हणतात. कधी त्या दोन शब्दांच्यामध्ये हायपन वापरूनसुद्धा हा तिसरा शब्द तयार केलेला असतो, वेगळा शब्द तयार केलेला असतो. फॉर एक्झाम्पल आपल्यासाठी 2 एक्झाम्पल दिले आहेत. पहिला आहे होमवर्क आणि दुसरा आहे काइंड हार्टेड. लुक दिस एक्झाम्पल्स. इन होमवर्क यू कॅन से दॅट होम अँड वर्क, दीज आर द 2 डिफरंट वर्ड्स, बट व्हेन दे कंबाइन्स इन ईच सिंगल थर्ड वर्ड इट फ्रेम्स फ्रॉम होमवर्क. आपल्याला माहिती आहे की होम आणि वर्क हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. होम म्हणजे घर आणि वर्क म्हणजे काम, आणि होमवर्क म्हणजे गृहपाठ अशा प्रकारे आपण म्हणतो. तर म्हणजे तिसरा शब्द वेगळा तयार झाला आणि त्याचा अर्थसुद्धा वेगळा आहे. त्याच प्रकारे काइंड आणि हर्टेड. काइंड म्हणजे दयाळू आणि हर्टेड म्हणजे हृदय. ओके, या 2 शब्दापासून जो शब्द तयार होता काइंड हार्टेड. काइंड हार्टेड म्हणजे दयाळू हृदयाचा. ओके, दयाळू व्यक्ती अशा प्रकारे म्हटलं जातं. अशा प्रकारे ह्या पाठामध्ये पिक आउट सम कंपाऊंड वर्ड्स फ्रॉम द लेसन. नाव यू हॅव टू पिक आउट सम मोर वर्ड्स. हिअर 6 blanks have given. You have to find out first your target of a 6th word. Then you have to find some more words which may be called as a compound word. तुमच्या माहितीकरता काही शब्द मी तुम्हाला मुद्दाम सांगत आहे. उदाहरणार्थ आपण बघा, वर्गामध्येच आपल्या या पुस्तक पाठामध्ये आलेला शब्द आहे क्लासरूम. क्लास आणि रूम, CLASS क्लास आणि ROOM रूम हे 2 वेगवेगळे शब्द आहेत. क्लास म्हणजे वर्ग आणि रूम म्हणजे खोली. पण आपण काय म्हणतो की क्लासरूम म्हणजे काय, तर वर्ग जिथं भरतो ती वर्गाची खोली. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे एक वेगळा शब्द तयार झाला. माय सेल्फ एक उदाहरण आहे. MY हा एक शब्द आहे आणि SELF सेल्फ हा एक शब्द आहे. ह्या 2 शब्दांना एकत्र करून माय सेल्फ असा शब्द तयार होतो. किंवा इयर आणि टिप्स, TEAR हायपन दिला आहे आणि TIPS टिप्स, इयर टिप्स. ओके, अशा प्रकारे अनेक शब्द आपल्याला ह्या धड्यामधून शोधून काढायचे आहेत आणि हा स्वाध्याय पहिला प्रश्न काय करायचा आहे, पूर्ण करायचा आहे. आता आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. कम टू द सेकंड क्वेश्चन. लुक दिस क्वेश्चन. आय हॅव पुट दिस क्वेश्चन ऑन द स्क्रीन. ॲड द प्रॉपर प्रिफिक्स अँड मेक द फॉलोइंग वर्ड्स अपोजिट इन मिनिंग. बघा, प्रेफिक्स म्हणजे काय, तर एखाद्या शब्दाच्या अगोदर लागलेला आहे प्रत्यय. उदाहरणार्थ इथं दिले बघा, ओबे, OBEY. ओबेच्या अगोदर असं एक प्रेफिक्स आपल्याला लावायचे की जेणेकरून ओबेच्या विरुद्धार्थी शब्द तयार होईल. बघा, उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवतो. ओबेच्या अगोदर DIS हा जर आपण प्रेफिक्स लावला तर डिसओबे हा शब्द तयार होतो. आणि डिसओबेचा अर्थ काय आहे, तर आज्ञा न ऐकणे. ओबे म्हणजे आज्ञा ऐकणे, डिसओबे म्हणजे आज्ञा न ऐकणे. तसंच ऑनर, HONOUR ऑनर हा शब्द आहे. ऑनर म्हणजे आदर देणे आणि डिसऑनर म्हणजे अनादर करणे. म्हणजे अशा प्रकारे विरुद्धार्थी शब्द आपण तयार करू शकतो. ऑनरच्या वेळेससुद्धा आपल्याला DIS डिस लावू शकता. कंटेंट, डिसकंटेंट. ओके,
सिम्पॅथॅटिक हा शब्द आला आहे आपल्याकडे इथं बघा, लक्षात घ्या. सिम्पॅथॅटिकच्या वेळेस काय करावं लागलं आपल्याला, सिम्पॅथॅटिक, अनसिम्पॅथॅटिक. ओके, सिम्पॅथॅटिक म्हणजे प्रेमळ मायाळू असं म्हणलं आहे, आणि अनसिम्पॅथॅटिक म्हणजे त्याच्या विरुद्धार्थी अफ्रेड. अफ्रेड म्हणजे काय तर भीती, आणि अनअफ्रेड म्हणजे भीती नसणे. ठीक आहे, अशा प्रकारे इथे हे 5 शब्द आपण लिहू शकतो. तुम्ही हे 5 शब्द तर लिहायचे आहेतच, पण त्याशिवाय आणखी 10 वेगवेगळे शब्द असे जे प्रेफिक्स लावून तयार झालेले आहेत, अपोजिट वर्ड्स, असे शोधून काढायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, टू बी ॲड सफिक्स टू कन्वर्ट द फॉलोइंग वर्ड्स टू ॲडजेक्टिव्ह फॉर्म. बघा, वरच्या प्रश्नामध्ये आपण प्रेफिक्स लावलं आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार केला. आता ह्या बिग प्रश्नामध्ये सफिक्स म्हणजे त्या शब्दाच्या नंतरचा प्रत्यय लावायचा आहे. ओके, शब्द झाल्यानंतर येणारा प्रत्यय सफिक्स, अशा प्रकारे सफिक्स लावायचा आहे आणि त्याच्यापासून त्या शब्दाचं ॲडजेक्टिव्ह बनवायचे. काय बनवायचे? ॲडजेक्टिव्ह. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आता ह्या शब्दांचा विचार करूयात. लाफ, LAUGH, लाफ म्हणजे हसणे. ओके, आता ह्या लाफ या शब्दाला आपण काय करू तर सफिक्स लावू. बघा, लाफच्या नंतर तुम्ही एबल हा शब्द लावला, ABLE, लाफेबल. लाफेबल म्हणजे हसण्यासारखा किंवा लाफिंग. लाफिंग म्हणजे हसणारे. लाफिंग फेसेस, हसणारे चेहरे. आता हसणारे हे काय झालं तिथं ॲडजेक्टिव्ह झालं, लाफिंग. ओके, किंवा लाफेबल. लाफेबल म्हणजे हसण्याजोगी. म्हणजे अशा प्रकारे तिथं ॲडजेक्टिव्ह फॉर्म तयार होतं. नुसतं लाफ हे वर्ब आहे, पण त्याला ABLE, एबल हा शब्द लावला की ते ॲडजेक्टिव्ह होते. त्याचप्रमाणे फरगेट. फरगेट म्हणजे विसरणे, आणि त्याच्यापुढे फरगेटफुल किंवा फरगेटेबल असं जर आपण लावलं तर त्याचंसुद्धा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण तयार होतं. काउंट, काउंटेबल, काउंटलेस. बघा, मी तुम्हाला उत्तर सांगत आहे, आपण सगळ्यांनी ते उत्तर लिहून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखी काय करायचं आहे तर आणखी काही शब्द असे मी सांगितले त्या इथं आहेत, ते तर सगळे सोडवायचेच आहेत, पण याशिवाय आणखी प्रत्येकाची 10-10 उदाहरणं शोधून घ्यायची आहेत. मूवेबल, पनिश, पनिशेबल, किंवा थॉट, थॉटफुल, थॉटलेस, केअर, केअरफुल, केअरलेस, फिअर, फिअरफुल, फिअरलेस, टीयर, टीयरफुल, टीयरेबल. ओके, किंवा टीयरलेस. जॉय, जॉयफुल, जॉयस. जॉयसला कसं येणार? JOUOUS, जॉयस म्हणजे आनंदी. ठीक आहे, अशा प्रकारे आपण ह्या शब्दांचं ॲडजेक्टिव्ह तयार करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला तिसरा प्रश्न बघायचा आहे. आता कम टू द थर्ड क्वेश्चन. फाइंड वर्ड्स, एक्सप्रेशन्स फ्रॉम द स्टोरी विच आर सिमिलर इन मिनिंग टू. आपल्याला खालच्या अर्थाचे शब्द किंवा एक्सप्रेशन आपल्याला धड्यामधून काय करायचे शोधून काढायचे. बघायचा प्रश्न दिलेला आहे, तिसरा प्रश्न, की त्या अर्थाचे शब्द किंवा एक्सप्रेशन्स. एक्सप्रेशन्स म्हणजे काय तर वेगवेगळे शब्दसमूह अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. तर की असा एखादा शब्दसमूह किंवा शब्द काय करायचे आपल्याला शोधायचे आहेत. ठीक आहे. हां, फाइंड वर्ड्स. हां, पहिला आहे व्हेरी एक्सपेन्सिव्ह. व्हेरी एक्सपेन्सिव्ह म्हणजे खूप महागडं असं. इथं कुठला शब्द आला आहे पुस्तकामध्ये तर एक्स्ट्राव्हॅगंट हा शब्द आला आहे. ओके, त्याच्यानंतर लॉगिंग फॉर. लॉगिंग फॉर म्हणजे काय तर इच्छा खूप असणे. ओके, एखाद्याची खूप प्रबळ इच्छा असणे, मग त्याला अर्निंग हा शब्द आला आहे, EARNING. ओके, अर्निंग. ओके, किंवा कुड रिमेंबर ॲट ऑल असा एक शब्द पूर्ण त्याचा अर्थ कुठला शब्द आहे तर वेंट ब्लँक, WENTBLANK, ब्लँक. ओके, वेंट ब्लँक. कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे काय तर नेव्हर एंडिंग, परपेच्युअल, नेहमी सतत असलेले 2 शब्द आहेत पुस्तकामध्ये आपल्याला ह्याच्या बाबतीतले. त्याच्यानंतर पुढचं आहे बघा, गॅदर ऑल वन्स करेज म्हणजे काय तर मस्टर करेज, धाडस एकत्र करणे. फिल्ड अँड इन्क्रीज इन साईज मीन्स इन्फ्लेट. शेवटच्या काही पॅराग्राफमध्ये शब्द आहे इन्फ्लेट. त्याच्यानंतर आहे पेनिंग बॅडली. पेनिंग बॅडली म्हणजे खूप वेदना होत असलेले, त्याला आपण म्हणलं आहे स्मार्टिंग, SMARTING, स्मार्टिंग लिम्स असा आले बघा शब्द, म्हणजे दुखणारे अवयव. ओके, जास्त दुखणारे असं पेनिंग बॅडली. फोर्स्ड टू पे अ बिग अमाऊंट ऑफ मनी. ओके, मग इथं अर्थ कुठला आला इथं तर पे थ्रू वन्स नोज अशा प्रकारे शब्द आलेले आहेत. ठीक आहे. तर इथे तिसरा प्रश्न संपला आहे. सगळ्यांनी हा सुद्धा प्रश्न लिहा.
असेच वेगवेगळ्या शब्दसमूहाचे असलेले अर्थाचे असलेले शब्द आपल्या याच्यामधून धड्यामधून शोधा आणि ते सुद्धा यानंतर ह्या 8 शब्दानंतर असे आणखी 9 शब्द शोधून टोटल 15 शब्द ज्याचा अर्थ थोडा वेगळा आहे फ्रेज वापरलेले अशा प्रकारे लिहा. आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. बघा इथं म्हणले की तुमच्या स्वतःच्या शब्दामध्ये लिहा. ओके. उदाहरणार्थ काय सांगितले, द हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमराईज इट. कंसात दिले व्हॉट. ओके, म्हणजे व्हॉटचा प्रश्न आपण तयार करू शकतो. व्हॉट हॅड द हिस्ट्री टीचर आस्क्ड देम टू मेमराईज. मग काय मेमराईज करायला सांगितलं होतं, मग आपण उत्तर द्यायचं इथं. हिस्ट्री टीचर हॅड आस्क्ड देम टू मेमराईज रिझन अँड इफेक्ट्स ऑफ बॅटल ऑफ पानिपत. ओके, इन दिस वे द आन्सर इज हिअर. ओके ओके. दुसरा प्रश्न आहे बघा, सायलीज न्यू फ्रॉक टोर हाऊ. ओके, म्हणजे कशा प्रकारे तो फाटला अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. मग त्याचासुद्धा आपल्याला उत्तर सांगावं लागेल की सायलीज न्यू फ्रॉक वॉज टोर ऑन द सीम्स. ओके, अशा प्रकारे त्यांनी दिले की कशा प्रकारे त्याचा तो फ्रॉक काय झाला, हिज न्यू फ्रॉक वॉज टोर्न ॲट द सीम्स. ओके, अशा प्रकारे ते उत्तर सांगावं लागेल. ठीक आहे. खालच्या सुद्धा प्रश्नांचे उत्तर लिहा. असे वेगवेगळे आणखी 5-6 वाक्य गोळा पुस्तकात शोधा, त्याच्यावर असेच WHचे प्रश्न तयार करा आणि तेच उत्तर वाक्याचं म्हणजेच उत्तर असलं पाहिजे अशा प्रकारचे प्रश्न तयार करायचे आहेत. सगळ्यांनी हे उत्तरसुद्धा लिहायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण 5वा प्रश्न बघू. तर डिवाइड द क्लास इन 2 ग्रुप्स विथ द हेल्प ऑफ युअर टीचर अँड कन्वर्ट द स्टोरी इन टू अ स्किट. Each group can take up one part of the story and later combine both the parts. Mention the following in your completion. Present the skit in your class. Look this one. आता काय करायचं आपल्याला, ह्या धड्याचे वेगवेगळे छोटे नाटुकल्या बनवायच्या छोट्या. उदाहरणार्थ, सपोज समवन इज गोइंग टू बी सायली अँड समवन इज गोइंग टू बी इंग्लिश टीचर, क्लास टीचर, and then someone is going to be a history teacher. 3 students are essential there. Okay, what you are going to play, you are going to make a skit or short of 2 period, the 2 scenes that has expressed in first 3 paragraphs. Okay, then about the 4th, 5th, 6th and 7th paragraph, at her home what happens, how mama and papa quarrels, then you have to give the example of mama and papa and there you have to show that they are quarreling. Okay, in this way you have to make some skits here. Skits means very short writings. Okay, खूप छोटं लिखाण. आपल्या मराठीमध्ये नाटुकले असतात बघा छोट्या तशा प्रकारचे छोटे हे सीन करायचे धड्यावरचे आणि ते आपल्याला क्लाससमोर दाखवायचे. ओके, आता शक्य नाही आहे पण आपण तसं घरी वेगवेगळे पात्र करू शकता. आपल्या भावाला एखादं सांगून आपण एखादं होऊन तशा प्रकारचा व्हिडिओ पाठवायला तुम्हाला हरकत नाही. भावाला, बहिणीला, घरी जी कोण आहे त्यांना एखादं पाठ करायला लावा आणि हे स्किट काय करा, तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये भाग घ्या. ट्राय टू परफॉर्म ईच अँड एव्हरीथिंग इन इंग्लिश. ओके, इंग्लिशमध्ये परफॉर्म करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे 6वा प्रश्न, राईट व्हॉट एक्सप्रेशन डज अ पर्सन यूज इन द फॉलोइंग सिच्युएशन. खालील परिस्थितीमध्ये कुठल्या एक्सप्रेशन एखादा व्यक्ती वापरतो त्या एक्सप्रेशन आपल्याला लिहायच्या आहेत. उदाहरणार्थ बघा, व्हेन अ पर्सन गेट्स सडन फ्राईट. ओके, एखाद्या वेळेस अचानक एखाद्या माणसाला खूप भीती वाटली, अचानक भीती वाटली, तर तो माणूस काय म्हणतो, रे ओ गॉड. ओके, अशा प्रकारचे जे एक्सप्रेशन्स आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. ओ गॉड. ओके, अशा प्रकारचे सडन एक्सप्रेशन असते. किंवा व्हेन अ पर्सन इज नर्वस. एखादा व्यक्ती खूप नाराज असेल, अस्वस्थ असेल, तर तो काय म्हणतो, आय एम व्हेरी अफ्रेड दॅट, किंवा आय एम व्हेरी नर्वस, आय एम फिलिंग व्हेरी अफ्रेड. अशा प्रकारे तो सांगतो. व्हेन अ पर्सन इज टेन्स्ड. एखादा व्यक्ती खूप काळजीत असेल तर तो काय सांगतो, रे आय एम रिअली वरीड. अशा प्रकारचे एक्सप्रेशन तो व्यक्त करतो. किंवा 4th आहे, व्हेन अ पर्सन इज व्हेरी हॅपी. मग तो काय करतो, ओ हाऊ स्वीट इट इज, किंवा ओ हाऊ नाईस इट इज, किंवा ओ आय एम व्हेरी हॅपी. अशा प्रकारचे एक्सप्रेशन त्याच्याकडून येतात. 5वं काय सांगितले बघा, आता इथं 4th झालं. आता 5वं आहे, व्हेन अ पर्सन इज कॉन्फिडंट. एखादा व्यक्ती खूप आत्मविश्वासपूर्ण असेल तर काय म्हणतो, आय एम शुअर, शुअरली, यस,
दॅट्स करेक्ट, अशा प्रकारचे इमोशन्स असतात. येस, ओके, आय विल डू इट, अशा प्रकारचं कॉन्फिडन्स दाखवण्याचे आपल्याला इमोशन्स सांगता येतात. किंवा व्हेन अ पर्सन इज व्हेरी अँग्री, एखादा व्यक्ती खूप रागात असेल तर तो काय सांगतो, आय एम रिअली अनॉइड दॅट, म्हणजे मला खूप राग आला आहे. ओके, अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स असतात. किंवा व्हेन अ पर्सन इज व्हेरी सॅड, एखादा खूप सॅड असेल तर काय म्हणतो, आय एम सॉरी बट, ओके, ओ आय कांट डू दॅट, किंवा ओ आय फील व्हेरी सॅड, अशा प्रकारचे एक्सप्रेशन त्याच्यामधून व्यक्त होत असतात. अशा प्रकारचा हा एक जो आहे तुमचा इंग्लिश वर्कशॉपचा जो भाग आहे ह्या धड्यावरचा, तो इंग्लिश वर्कशॉपचा भाग आपण काय करायचा आहे, सोडवायचा आहे. ठीक आहे. लँग्वेज स्टडीचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय करू तर शिकू. ठीक आहे. धन्यवाद. सगळ्यांनी हा अभ्यास आपापल्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे आणि पूर्ण केल्यानंतर हा पूर्ण केलेल्या अभ्यासाचे जे काही फोटोज आहेत ते तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवू शकता. थँक्स फॉर लिसनिंग मी. ओके, गुड डे. थँक्यू.